बाळा, सुख-दुःख हे आयुष्याचा भागच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सदैव तुझा हात घट्ट धरून ठेवला आहे. आयुष्यात सुख-दुःख येणार, संकट येणार, पण नामस्मरण केल्याने ते संकटाची तीव्रता हे 100% कमी होते. आलेले संकट दूर होते. कधी कधी आयुष्यात असं वाटतं ना, की सगळं करूनही आपलेच माणसं आपल्याला समजून घेत नाही. आपण रडलो तरीही त्यांना फरक पडत नाही. आपण त्यांच्यासाठी उभे राहिलो, पण गरज पडली तेव्हा तेच आपल्यापासून दूर गेले. अशा वेळी आपल्या मनामध्ये एकच प्रश्न येतो, की आपण कुठेतरी चुकलो आहोत का? दुःख आलं तरी मन ढळू देऊ नकोस आणि सुख आलं तरीही त्याला चिकटून राहू नकोस. आपण नात्यांमध्ये नेमकं उलट करतो. कोणी चांगलं बोललं तर त्यांच्यावर जीव टाकतो, विश्वास ठेवतो आणि कोणी वाईट बोललं तर मनावर खोल जखम करून घेतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तू कोणाच्या वागण्याचा गुलाम नाहीस. नाती रडवतात कारण अपेक्षा असतात, म्हणून ते आपल्याला रडवतात. आपण म्हणतो ना, मी एवढं केलं त्यांच्यासाठी. आपण जिथं जास्त अपेक्षा करतो तिथंच आपला विश्वास तुटतो, तिथंच आपल्याला धोका मिळतो. म्हणून अतिविश्वास करणे देखील आपल्याला त्रासदायक ठरते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 3 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 3 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. असेच मोटिवेशन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. भगवान श्रीकृष्ण भागवत गीतेमध्ये म्हणतात, तुझा अधिकार फक्त तुझ्या कर्मावर आहे, फळावर नाही. म्हणजे काय? तू प्रेम दे, पण परत प्रेम मिळायलाच हवं अशी अट ठेवू नकोस. तू मदत कर, पण उपकाराची अपेक्षा तू कोणाकडनं करू नकोस. कारण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की त्याच अपेक्षा आपल्याला रडवतात, त्याच अपेक्षा आपल्याला त्रास देतात. आपली माणसं बदललेली असं वाटतं तेव्हा खूप लोक म्हणतात, आधी असं नव्हतं, आधी खूप प्रेम होतं. पण भागवद्गीता आपल्याला सांगते, सगळं बदलणं हा निसर्गाचा एक नियम आहे. परिवर्तन ही संसाराची रीत आहे. माणसं बदलतात, नाते बदलतात, काळ बदलतो. फक्त एकच गोष्ट ती बदलत नाही, तू स्वतःला कसा सांभाळतोस हे. जिथे मान नाही तेथे थांबू नकोस. भागवद्गीतेमध्ये खूप स्पष्ट आपल्याला सांगितलं आहे, जर तुझा अपमान होत असेल, तुला कमी लेखल्या जात असेल, तुझ्या भावना पायदळी तुडवल्या जात असतील, जेथे आत्मसन्मान नाही तेथे कितीही चांगलं नातं असलं तरीही त्याला काहीच अर्थ राहत नाही. आपली निंदा करणारे, जळणारे, त्रास देणारे, कपट कारस्थान करणारे यांचा कधीही तिरस्कार करू नका. कारण ते अतृप्त, अशांत, दुःखी आहेत, म्हणून तसे वागत आहेत. स्वतः निर्मळ, आनंदी माणूस इतरांना कधीही दुःख देत नाही. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात, त्या घटना आपल्या समजण्या पलीकडच्या असतात. आज जे दुःख आपल्याला वाटतंय ते उद्या आशीर्वाद ठरू शकतं. म्हणून सुखात अहंकार करू नका आणि दुःखामध्ये निराश होऊ नका. परमेश्वराचे प्रत्येक नियोजन आपल्या हितासाठीच असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्ट करणाऱ्याला परमेश्वर कधीच एकटं सोडत नाही. कधी ते आपल्या हाताला बळ देतात, कधी मनाला धैर्य देतात, तर कधी योग्य वेळी योग्य माणसाला आपल्या आयुष्यात पाठवतात. जेव्हा जग साथ सोडते तेव्हा परमेश्वर आपल्या भक्तांच्या पाठीशी शांतपणे उभे असतात. प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक मेहनत त्यांना दिसत असते. आजची मेहनत उद्याच्या यशात बदलण्याची ताकद परमेश्वराच्या कृपेत असते. म्हणून संकट कितीही मोठं असो, मनात एकच विश्वास ठेवा, परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी आहे. आपला विश्वास, श्रद्धा, प्रामाणिकपणा, कष्ट आणि योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवा. परमेश्वराची कृपा कधीही व्यर्थ जात नाही. तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. आपल्या आयुष्यात सत्य असलं की आपल्याला कुठेतरी त्याचं योग्य आणि चांगलं फळ मिळतच असतं. विश्वास ठेवा,
एक दिवस असा नक्की येईल जेव्हा डोळ्यात आनंदाश्रू असतील आणि तुम्ही स्वामींना म्हणाल, हरलो होतो स्वामी, पण तुम्ही मला हरू दिलं नाही. जिथे माणसाची आशा संपते तेथूनच स्वामींची कृपा सुरू होते. खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमचा विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 5 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जो इतरांना देतो, वेदना देतो, तो एक दिवस त्याच वेदनाच्या दारात उभा असतो. काळ सर्व काही पाहत असतो आणि हिशोबही ठेवत असतो. कर्मफळाचा खेळ न्यारा आहे. कर्मफळाचा खेळ वेगळा आहे. उशीर होतो पण अंधार नाही. आज तू जे पेरतो आहेस तेच तुला व्याजासकट परत मिळणार आहे. म्हणून कधीही बोलताना, कोणाचं मन दुखवताना, कोणाला त्रास देताना विचार करावं. एक दिवस असा येतो की ज्या लोकांसाठी आपण स्वतःला विसरतो तेच लोक आपल्याला सहज विसरून जातात. जेव्हा समजतं जीवनात नाती जपायची पण स्वतःला हरवून जातो. रडायचं असेल तर रडा, पण तुटून जाऊ नकोस. कारण प्रत्येक वेदना तुला मजबूत बनवते. प्रत्येक अपयश तुला योग्य ठिकाणी पोहोचवत असते आणि प्रत्येक अश्रू तुझ्या नव्या सुरुवातीची तयारी करत असते. लक्षात ठेवा, देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आज तुझा संघर्ष आहे, उद्या हाच संघर्ष तुझी ओळख बनेल. फक्त परमेश्वरावर, आपल्या प्रामाणिक कर्मांवर विश्वास ठेवा. योग्य वेळी एवढं मिळतं की मागायला काहीच उरत नाही. स्वामी म्हणतात, आजकाल सत्यापेक्षा अफवा लवकर पसरते आणि खोट्याला टाळ्या जास्त मिळतात. पण लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाचा हिशोब ठेवते. म्हणून दुसऱ्यांबद्दल बोलण्यापेक्षा स्वतःचं कर्म चांगलं ठेवा. सत्याला उशीर होतो पण सत्य कधीच हारत नाही. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करते जिथे स्वतःशिवाय कोणी सोबत आपल्या नसतो. पण लक्षात ठेवा, जिथे सगळ्यांची साथ संपते तेथूनच स्वामींची साथ सुरू होते. आजच्या दिवसांपासून दुःख सगळं संपणार आहे. कारण नामस्मरण केल्याने दुःख हे कमी होतं. नामस्मरण केल्याने दुःखात आपल्याला मार्ग सापडतो. आपण नामस्मरण केले तर दुःखाची तीव्रता कमी होते आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. आजच्या दिवसांपासून सगळं दुःख संपणार आहे, विश्वास ठेव. कसलीच काळजी करू नको. फक्त तुझं काम चालू ठेव. नामस्मरण करत राहा. दुःख हे आपल्या कर्मांवर अवलंबून असते. जसे आपण कर्म केले त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुख दुःख येत असते. जगात सर्वात मोठं शस्त्र म्हणजे शांतता. सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम. जे तुला पडताना पाहताना आनंद घेतात त्यांच्यासमोर एक दिवस इतका उंच उभा राहशील, त्यांच्या सावल्या पण तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुझी मेहनत तुझे नशीब बदलू शकते. फक्त थांबू नकोस. जेव्हा आपल्यावर दुःख येते तेव्हा आपल्याला वाटतं की आपण एकटंच या दुःखामध्ये आहे, आपल्यासोबत कोणीच नाही. भक्ताला वाटतं तो एकटाच चाललेला आहे, पण देव त्यांच्या पुढेही चालत असतो आणि मागेही चालत असतो. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडलीच पाहिजे हा हट्ट सोडा. कारण जे आपल्या मनासारखं घडत नाही ते अनेकदा आपल्या हितासाठीच घडत असतं. विश्वास ठेवा, वेळ लागेल, परीक्षा येतील, पण शेवटी जे मिळेल ते तुमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर असेल. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तू थकलीत जरी वाटेवर तरी माझा हात तुझ्या हातामध्ये आहे. लोक काय बोलतात याकडे पाहू नकोस. तुझं मन स्वच्छ ठेवलंस ना की अंधारही तुला स्पर्श करू शकत नाही. स्वामी म्हणतात, तू जिथे हरली असं तुला वाटते तेथेच मी तुला घडवत आहे. तुझ्या अश्रूमागेही मीच तुझं भविष्य सजवत आहे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, वेळ माझी आहे. तुझं प्रत्येक दुःख माझ्या मोजणीत सामील आहे. स्वामी म्हणतात, तू एकटी नाहीस. लक्षात ठेव, तू माझी आहेस आणि माझ्या लेकरांना मी कधीच एकटं सोडत नाही. स्वामींच्या या आशीर्वादाची गरज असल्यास भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. आपल्या मनासारखं काही घडलं नाही
आपल्या मनासारखं झालं नाही, आपले स्वप्न पूर्ण झाले नाहीत, तर समजावं कल्पनेपेक्षाही काहीतरी सुंदर आपल्या आयुष्यात घडणार आहे. परमेश्वराचे नियोजन नेहमीच स्वप्नापेक्षा श्रेष्ठ असते. आज तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला अधिक मजबूत करण्यासाठी आहे. काही गोष्टी लगेच आपल्याला समजत नाहीत, पण योग्य वेळ आली की त्यामागचा अर्थ स्पष्ट होतो. विश्वास ठेव, धीर धर, मी प्रत्येक पावलांवर तुझ्या सोबत आहे. जोपर्यंत स्वामी आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत कोणामध्येच आपल्याला हरवण्याची ताकद नसते. विश्वास आणि भक्ती हाच स्वामींचा आशीर्वाद असतो. कधी कधी स्वामीकडे एक नजर टाकली तरी मनातील सगळा गोंधळ शांत होऊन जातो. आयुष्यात आलेले प्रत्येक उलापालत वाईट नसते. जुनी पानं गळल्याशिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही. जे घडतंय ते आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर नव्याने उभं राहण्यासाठी, नव्याने काहीतरी करून दाखवण्यासाठी, नव्याने घडण्यासाठी असतं. एकांतात वाहणारे प्रत्येक अश्रू देवापर्यंत पोहोचतात, कारण ते अश्रू सहनशक्ती संपल्यावर आपोआप वाहतात. जेथे शब्द थकतात तेथे अश्रू प्रार्थना बनतात आणि देव अशा शांत प्रार्थनांकडे कधीच पाठ फिरवत नाही. प्रत्येक दिवस आपलाच असेल असं नाही, प्रत्येक दिवस ठीक असेल असंही नाही, सगळं ठीक असायलाच हवं असंही नाही. कधी दिवस मनासारखे नसतात, कधी मनात नकळत वादळं उठतात आणि सगळं हातातून निसटतंय असं आपल्याला वाटत राहतं. पण सगळं कायम असंच राहील असंही नाही. वेळ हळूच बदलत असते, जखमा भरत असतात आणि न बोलतानाही मन पुन्हा सावरत असते. म्हणून प्रत्येक कठीण क्षणाला शेवट समजू नये, कारण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ असतेच आणि प्रत्येक थांबलेल्या श्वासानंतर पुन्हा नव्याने जगण्याची चाहूलही येत असते. कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती या जगात कोणीच नाही. स्वामी म्हणतात, जे आपल्या हिशोबात बसत नाही त्यांचा सतत विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नसते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस आपल्यासाठीच असेल असं नाही. काही गोष्टी आपल्या उपयोगाच्या नसतात, तर काही माणसं आपल्या प्रवासाची नसतात. जिथे जुळून घेण्यासाठी आपलीच किंमत कमी करावी लागते, तेथे थांबणं शहाणपणाचं ठरत नाही. सगळ्यांना सोबत ठेवण्याच्या नादात आपण स्वतःलाच हरवतो. जे आपल्याला शांतता देत नाही, जे मन अस्वस्थ करतं, ते हळूच बाजूला ठेवायला शिकावं. सोडणं म्हणजे अपयश नसतं, तर स्वतःला वाचवणं असतं. आयुष्याचं गणित साधं ठेवलं की मनावरचा भार कमी होतो. गरज नसलेल्या अपेक्षा काढून टाकल्या की समाधान वाढतं. प्रत्येक निवड ही नकारात्मक नसते, काही निवडी स्वतःसाठी असतात. शेवटी शांतता हीच खरी संपत्ती आहे आणि ती जपणं हेच खरं शहाणपण आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.